स्वामी समर्थांचे मठ अनेक आहेत, पण एक गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे, ते म्हणजे अक्कलकोट मधील स्वामी समर्थांची समाधी. आणि असं म्हटलं जातं त्या जागेपर्यंत माणूस फक्त चांगल्या कर्माने आणि पुण्यानेच पोहोचतो. मी आज उभा आहे स्वामी समर्थांच्या या एकमेव समाधी स्थळाजवळ. इथे आलं की आवाज आपोआप हळू होतो, मन आपोआप शांत होतं, कारण ही जागा दिसण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी आहे. इथे अक्कलकोट स्वामी समर्थांची समाधी आहे. स्वामी समर्थांनी 21 वर्ष वास्तव्य करून 1878 ला इथे समाधी घेतली. तो जवळ 7.5 फूट उंची होती महाराजांची. हा पूर्ण सर्व दगडी बांधकाम महाराजांनी स्वतः 1872 साली बांधून घेतला. समाधी घेण्या अगोदर 6 वर्षापूर्वीच बांधकाम आहे. मंदिर अनेक असतात, तुम्ही पण बांधू शकता. समाधी एकच राहणार. इथे स्वामींची समाधी आहे. हे मूळ स्थान महाराज. ऐकताना जाणवतं ही फक्त श्रद्धा नाही, ही अनुभूती आहे. असं म्हटलं जातं की स्वामींच्या मठात आणि त्यांच्या समाधीपर्यंत कोणी सहज पोहोचत नाही. माणूस इथे येतो तो फक्त त्यांच्या चांगल्या कर्माने आणि पुण्याने. समाधीच्या अगदी शेजारीच एक घर आहे, ज्या ठिकाणी स्वामी समर्थांचा राजदंड पाहायला मिळतो. हा राजदंड स्वामींच्या मार्गदर्शनाचं प्रतीक आहे. आणि इथेच एक अतिशय अद्भुत दर्शन आहे, ते म्हणजे स्वयंभू प्रगट झालेल्या गणपतीची मूर्ती. याच घराच्या शेजारी मला अजून एक पवित्र गोष्ट पाहायला मिळाली. ते स्वामींच्या अंगामधला शर्ट आहे. त्यांची होते 7.5 फूट हाईट स्वामींची, आणि हात होते गुडघ्याच्या खालती. असे अनुभव मधल्या डोंगरे शास्त्रींना बाजू मोदी सावकारांच्या घरामध्ये बसून वीरभद्र अवतार दाखवले होते. त्यावेळी हाताळलेले वस्तू आहेत. त्या अंगणामध्ये जे वीर बघितला, त्या विहिरीला पाणी नव्हते. 80 फूट खोल आहे. ते स्वामीने याच्यामध्ये लघुशंका केलं, पाणी चालू झाले. उशावर्त तीर्थ म्हणतात त्याला शाश्वत सुख म्हणतात. बाकीचे सगळे जे मंदिर झाले त्याला कल्पित म्हणतात. ते आपल्या कल्पनेत तयार झालेले आहे. ते स्वामींच्या इच्छेप्रमाणे घडलेले, त्याला शाश्वत सुख म्हणतात. असं सांगितलं जातं की स्वामींनी जिथे लघुशंका केली तिथेच या विहिरीला पाणी फुटलं. कोरड्या जमिनीतून आलेलं हे पाणी आजही स्वामींच्या कृपेचं प्रतीक मानलं जातं. याच ठिकाणी स्वामींचा सदरा आणि स्वामींच्या काही पवित्र वस्तू आजही जतन करून ठेवलेल्या आहेत. हे सगळं पाहिल्यानंतर असं वाटतं स्वामी इथे फक्त होते असं नाही, ते आजही इथेच आहे. पण खरं सांगायचं तर जिथे स्वामी स्वतः थांबले, जिथे त्यांनी समाधी घेतली, ती जागा आजही अनेकांच्या नजरे आड आहे. कदाचित माहिती नसल्यामुळे किंवा कदाचित घाईमुळे, पण इथे थांबल्यावर आपल्यालाच कळतं की आपण किती काही चुकवत होतो. बरं, स्वामी समर्थांच्या या एकमेव समाधी स्थळाची आणि इथल्या अद्भुत गोष्टीची माहिती तुम्हाला होती का? जर ही माहिती तुम्हाला नवीन वाटली असेल, महत्वाची वाटली असेल ना, तर कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हाला काय वाटतं, अशा पवित्र पण नजरेआड असलेल्या जागा लोकांना जाणून घ्यायला हव्यात का? कमेंटमध्ये नक्की लिहा. अशा दुर्लक्षित पण पवित्र ठिकाणांची माहिती जाणून घ्यायची असेल तर मला फॉलो करायला विसरू नका. जय जय स्वामी समर्थ. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी, सोबतीला नाही कुणी, सोबतीला